नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, तुमचे स्वागत आहे आपल्या YouTube चॅनेल दख्खनचा शेतकरी या YouTube चॅनेलवर। आपण आज एक शेळीचे अर्थकारण बघणार आहोत। जुन्या काळापासून शेळीला गरिबाची गाय म्हटले जाते, त्यामागचे नक्की कारण काय हे मी आज तुम्हाला प्रात्यक्षिकरित्या सांगणार आहे। मी जो अनुभव घेतला आहे तो तुम्हाला शेअर करणार आहे की नक्की एक शेळीपासून 1 वर्षात किती करड जन्माला येतात, त्यांचा पिल्लू होण्याचा कालावधी किती दिवसांचा असतो, पिल्ले किती दिवसात विक्रीयोग्य होतात, करडे किती रुपयाला विक्री होतात, यानंतर आपण काय नियोजन एक शेळी पालन करून 30 ते 50 हजार पर्यंत कसं घेऊ शकतो ते या व्हिडिओमधून सांगणार आहोत। तरी दख्खनचा शेतकरी या YouTube चॅनेलला आधी सबस्क्राइब करा, म्हणजे खरोखर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ देण्याचा आम्ही प्रयत्न करू। चला आपण सुरू करू। जुन्या काळात शेळीला गरिबाची गाय म्हणायचे ते अगदी खरं होत आणि आहे, कारण शेळीसाठी तुम्हाला फार मोठं नियोजन करावे लागते असं काही नसत। हा व्यवसाय शेतकरी वर्गातील सर्व लोक करू शकतात, शेतकरी आणि गृहिणी देखील हा व्यवसाय करू शकतात। चला तुम्हाला एक शेळीचे अर्थकारण सांगतो। तर बघा व्हिडिओ, जी पिल्ले दिसतात ती 4 महिन्याची आहेत, ती विकायला आली आहेत, ती 9 ते 10 हजाराला नक्की जातील। असे एक शेळी इथून वर्षात 2 वेळा पिल्ले मिळतात। शेळीचा गाभणकाळ 5 ते 6 महिन्यांचा असतो, म्हणजे एक शेळीला 2 पिल्ले होतात, यानुसार 1 वर्षात एक शेळीपासून 3 ते 4 करडे होतात। सरासरी व्यवस्थित पिल्ले जपली तर एक पिल्लू 9 ते 10 हजारला नक्की विकले जाते, म्हणजे 3 ते 4 पिल्लांचे 35 ते 40 हजार होतात। बाकी कुठेही एवढ्या कमी मेहनतीतून पैसे मिळत नाहीत। यासाठी घरबसल्या संगोपन होऊ शकते। तुम्ही 4 ते 5 शेळी संगोपन केले तर वर्षात 1 लाख ते 1.5 लाखापर्यंत अगदी सहज मिळतात। यासाठी मोठे नियोजन करण्याची गरज नाही। थोडासा चारा कुठेही उपलब्ध होऊ शकतो व थोडासा रतीब म्हणजे गहू किंवा पेंड चारल्यावर एक पिल्लू 9 ते 10 हजारात नक्की जाते। आणि एक सल्ला राहील की पाळताना साधी शेळी पालन करा, म्हणजे जास्त काही काळजी घ्यायची गरज पडत नाही। म्हणजे 15 हजाराचा पगार तुम्ही घर बसल्या घेऊ शकता। त्यासाठी तुमच्याकडे फक्त चारा आणि त्यांना ठेवण्यासाठी थोडीशी जागा व तार कंपाऊंड पाहिजे। तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा। चला तर मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राइब नक्की करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू